की रात्र झालेली आहे बाहेर. Oh my रात्र god. झालेली आहे. मी आता ब्लॉग चालू केलेला आहे म्हणून गुड इव्हिनिंग. कॉलेज सगळं करून झोपलो दुपारी झोपलो ते उठलं आता कारण की बनवतीये. काय बनवती तू? मेथीची भाजी बनवते. कच्ची दाबेली आणायला सगळ्यांना खाऊशी वाटली. मम्मी पप्पा सगळ्यांना खाऊशी वाटली म्हणून मी घेऊन येतो. स्पेशली मला पण खाऊशी वाटली म्हणून त्याला घेऊन येतो. तुम्हाला दाखवतो. तडका द्यायचा तू चपाती हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग नाही गुड इव्हिनिंग. कारण की रात्र झालेली आहे बाहेर. Oh my रात्र god. झालेली आहे. मी आता ब्लॉग चालू केलेला आहे म्हणून गुड इव्हिनिंग. आज ब्लॉग करायला उशीर झालेला आहे, खूपच उशीर झालेला आहे. स्कूल कॉलेज सगळं करून झोपलो दुपारी झोपलो ते उठलं आता कारण की काल रात्री मी 3ला झोपलो आणि लगेच 5ला उठून एक्सरसाइज म्हणजे ह्याला पण गेलतो वॉकिंगला. म्हणून मला माझी काही झोपच झाली नाही. मग जे झोपलो दुपारी मी व्हिडिओ अपलोड करून ते झोपलो म्हणजे झोपलोच. म्हणून आज ब्लॉग मी सकाळच्या ऐवजी आत्ता चालू केलेला आहे. आणि मग दीदी आता बनवतीये. काय बनवती दीदी तू? मेथीची भाजी बनवते. मेथीची फक्त भाजी बनवून ठेवलेली आहे. आणि इथं काहीतरी चाललेलं आहे. ती म्हणते काहीतरी ढाबा स्टाईल काय ढाबा स्टाईल लसूणी मेथी. हा बरोबर ना. इथं पण बघा काहीतरी त्या सगळं बघून घ्या पटकीने. चाललोय आता बाहेर कच्ची दाबेली आणायला. सगळ्यांना खाऊशी वाटली. मम्मी पप्पा सगळ्यांना खाऊशी वाटली म्हणून मी घेऊन येतो. स्पेशली मला पण खाऊशी वाटली म्हणून चला घेऊन येतो. A few moments later. आता जस्ट खाली आलो होतो म्हणजे मी बाहेर जाऊन आलो. मम्मी पप्पा सगळे घरी आलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे स्पेशली मला कच्ची दाबेली खाऊशी वाटली होती. बड़ा हरामी हो बेटा. म्हणून कच्ची दाबेली घेऊन आलेलो आहे. आमच्या इथं खूप छान कच्ची दाबेली मिळते, तिथूनच घेऊन आलेलो आहे. खूप म्हणजे खूप छान असते तिथली. मग आता घेऊन आलो आहे. आता वरती जाऊन आता तूट पडणं त्याच्यावरती आम्ही सगळे. पण सगळ्यांनाच आवडते कच्ची दाबेली हे तर माहिती आहे. 1 hour later. दहीची भाजी पूर्ण व्हायला चाललेली आहे. मम्मी तिकडं फोनवर बोलतीये कोणाशी तरी आणि मी तुम्हाला दाखवतो. तडका द्यायचं I don't know. तू तर म्हटली झाली भाजी. ये औरत बहुत सताती है मुझे. सताती नहीं, तू सताता है मुझे. तू सताती है. तोतली. क्या मायला, इसका सेट तो इससे भी बड़ा तोतला है रे. तोतला काही का तोतला खानदान म्हणजे सगळे पोवळे तोतले. काय आम्ही पोकळे तोतले. तर तुम्हाला सांगायचं राहिलं, मी उद्यापासून व्हिडिओ चालू करतोय म्हणजे रील्स चालू करतोय. मी रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ मी चालू करणार आहे. इन्स्पिरेशनचे आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे व्हिडिओ चालू करणार आहे. तर त्याला पण नक्की मला साथ द्या. ते तर येतीलच ह्याच्यासोबत म्हणजे ते रात्रीचे येतील. मग नक्की बघा ते पण. रील्स छोटे रील्स असतील कितीतरी सेकंडचे पण बघा ते. खूप मी डीपली त्याच्यात हे केलेलं आहे की आपण कसं आपलं लाईफ इम्प्रूव्ह करू शकतोय किंवा आपल्याला कुणाची इन्स्पिरेशन घेतली पाहिजे. नक्की बघा रील्स आणि तिथं कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून कशावरती व्हिडिओ पाहिजे असतील तर. एडिटिंग तर मीच करणार आहे. दीदी करत खायचं त्याच्यावर. क्या बोला तूने? भावाचं कसं डोकं खायचं तसं कशावर ते तुझ्या यायला बघ तू. टिप 1, टिप 2, टिप 3, टिप 4 क्लोज. टिप 4 पण कशाला पाहिजे? गेट आउट फ्रॉम माय ब्लॉग. Oh my god. गेट आउट फ्रॉम माय ब्लॉग.
याच्या तुझा ब्लॉग अख्खा बंद करेन. याच्या यू गेट लॉस्ट माय होम माय तिथे सगळा माझा प्लेस येतो. एरिया आहे अख्खा माझा. आय एम ऑन माय प्लेस. तू my- हे मी हे मेरे लागलं बाकी लागलं. property. तर आता दीचा तडका देऊन दीचा तडका अरे कहना क्या चाहते हो? दीच्या भाजीला तडका देऊन झालं की मी तुम्हाला दाखवतो. ते टाइमपास करते इथं येऊन टाइमपास करते. तिला लॉस्ट म्हटलं तरी ती येऊन इथंच बडबड करते. आली परत आली. तर ठीक आहे, भेटू तडका दिल्यानंतर. Wow. तर आज व्लॉग उशिरा चालू झाला होता. म्हणजे मी 7 वाजता चालू केला व्लॉग, म्हणून हा व्लॉग आता छोटाच होईल. दीदीची भाजी पूर्ण झाली होती. तडका बिडका देऊन सगळं झालं. पण खाताना काय आलं की दीदीने मेथीची भाजीच कापली. चिरली नाही भाजी मेथीची, तिने direct टाकली. आणि मग ती घट्ट झाली होती अशी. आणि सगळं जाऊ दे, काही सांगू तुम्हाला. तर मम्मी आता जुनी जुनी गाणी ऐकत होती. लता मंगेशकर यांची गाणी ऐकत होती. तिला खूप आवडतात त्यांची गाणी. मग ते ऐकून झाले आणि आता गेम खेळतीये. तिच्या टॅबला चार्जिंग होत होतं तेवढ्यापर्यंत ती गाणी ऐकत होती आमच्या फोनवरती. आता थोडा वेळ गेम खेळन आणि झोपून जाईल. आणि दीदी पण बिझी आहे फोनवरती तिच्या. तिला बोलायला पण टाइम नाहीये. काय ग, नो कमेंट्स. नहीं. जाऊ दे, माझा अभ्यास पण झालेला आहे. मी अभ्यासाला खूप वेळ बसलो होतो. जितनी बार बोल सकते हैं झूठ बोलो, किसी भी विषय पर बोलो तो सिर्फ और सिर्फ झूठ बोलो. तर भेटू डायरेक्ट उद्याच्या व्लॉग मध्ये. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. टिल देन बाय बाय.